कॉलेजच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वाती चव्हाण, माझ्या सेवेला शिक्षक म्हणून 31 वर्ष झालेली आहेत आणि त्या सेवेतून मी ज्या वेळेला तुमच्याकडे पाहिलं त्यावेळेला मला मी 10वीला असतानाचे माझे दिवस आठवले. मला तुमच्याकडे येण्याची मनापासून प्रेरणा निर्माण झाली, कारण मी इयत्ता 10वीत असताना ज्यांच्या मुख्याध्यापिका त्यांनी आमच्यासाठी एक व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचा 1 तासाचं लेक्चर दिलं आणि त्याच्यातून आमची एक मानसिकता तयार झाली. आज तुम्ही सगळे विद्यार्थी आमच्यापेक्षा जास्त हुशार आहात, कारण या संपूर्ण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जे त्यावेळेला आम्ही शिकलो आणि आज तुम्ही शिकताय ते खूप 100 पटीने आमच्या तुम्ही पुढे आहात, विचाराने, अभ्यासाने, व्यक्तिमत्वाने. आणि प्रथमतः तुम्हाला मी होऊ घातलेल्या माझ्या 10वीच्या परीक्षेला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्व खूप गुणांनी उत्तीर्ण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करते. हे बोलत असताना मला इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि बदलणाऱ्या शारीरिक कृतीचा विचार करून तुम्ही ज्या अभ्यासाच्या गतीने चाललेला आहात त्या ठिकाणी तुमच्या या शाळेच्या प्रथमतः मुख्याध्यापिका या मॅडमशी मी बोलल्यानंतर त्यांनी मला आज शाळेत 11:15 वाजता या म्हणाल्या आणि मला मी संधी देते असं सांगून त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे तुमच्यासमोर आभार मानते आणि तुम्हाला विनंती करते की रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या या शाळा या माऊलीमध्ये असलेल्या गुरुजनांबद्दल, तुमच्या आईवडिलांबद्दल रोज सकाळी उठल्यावर अंतरुणातून आधी त्यांचं स्मरण करा, कारण त्यांच्यातूनच तुमची संपूर्ण भविष्याची वाटचाल सुखकर होणार आहे. कारण त्यांनी जे तुम्हाला आजपर्यंत मार्गदर्शन केलं त्याच्यातूनच तुमचं आत्ताचं व्यक्तिमत्व घडेल आणि चांगल्या आणि वाईटाचा विचार तुम्हाला आता इथून पुढे करायचा. त्यासाठी तुम्हाला एक विचारांची पक्की धुरा असली पाहिजे. 10वी पर्यंतचं शिक्षण हे तुम्हाला लिहायला, वाचायला, चांगला आणि वाईट विचार करायला शिकवतं. आज 15व्या आणि 16व्या वर्षामध्ये होणारा तुमचा जो शारीरिक आणि मानसिक बदल आहे तो तुमच्या विचारांना परिपक्व बनवत असतो आणि त्या दृष्टीने आज 10वी नंतर मी काय करायचं, मी काय करतो, मला काय आवडतं, मी कोणत्या दिशेने जाऊ शकतो. जर माझी काहीतरी एक विचारांची भूमिका परिपक्व असेल तर मला मार्गदर्शनाची गरज आहे. मी 10वी नंतर एक क्षेत्र निवडेल, एक करिअर करेल, त्यासाठी कोणी मला मार्गदर्शन केलं तर मी त्या पद्धतीने अभ्यास करेल, विचार करेल, वाटचाल करेल. सर्व गोष्टी असतात त्या अर्थार्जनावर. आपल्या कुटुंबात आपण घडत असताना आपण पाहतो की आर्थिक परिस्थितीनुसार आपण प्रत्येक कुटुंबातला विद्यार्थी किंवा ते मूल घडत असतं आणि म्हणून आर्थिकतेची धुरा तुमच्या भविष्यात तुम्हाला तुमच्या कृतीप्रमाणे, कौशल्याप्रमाणे, क्षमतेप्रमाणे परिपक्व करायची आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून मी म्हटलं की जे गुरुजन आहे, गुरुजन हे देवताच आहे आणि त्यांचं स्मरण तुमच्या मनात सातत्याने असलं तर तुम्हाला एक चांगलं, नक्कीच कुठेतरी चुकत असताना त्यांची आठवण येईल आणि तुम्ही तुमचं मार्गदर्शन शोधून काढा. जर तुम्हाला मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, मला एक चांगला शेतकरी पण मी बनू शकतो, अरे मी एक पंतप्रधान पण बनू शकतो, अशा अनेक प्रकारचे विचार जर तुमच्या मनात असतील आणि तुमच्या विचारांची स्थिती गोंधळलेली असेल तर तुम्हाला मात्र समुपदेशनाची गरज आहे. समुपदेशन म्हणजे काही एक वेळचा विचार डोक्यात घेतलाय आणि मग त्याच्यासाठी त्याला सगळेजण सांगताय, ही मुळात असलेली कल्पना माणसाच्या मनातली दूर करा. समुपदेशन म्हणजे एक मानसिक गोंधळलेली स्थिती की ज्यामध्ये विद्यार्थ्याला वाटतं की मी सगळं काही करू शकतो किंवा मला हे येणारच नाही किंवा मला हे जमेल, मी हेही करू शकतो आणि तेही करू शकतो. आपण एका वेळेला अनेक दगडांवर उभे राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आज आपण काय करू शकतो ही स्वतःची कुवत ओळखून एक परिपक्व विचार आपल्याजवळ घेतला पाहिजे. आणि म्हणून मी जेव्हा 10वीला असताना आम्हाला जे काही मार्गदर्शन झालं त्यावेळेला विविध त्यावेळचे जे काही आपण म्हणतो हॉटेल मॅनेजमेंट, डॉक्टर, इंजिनियर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांची आम्हाला माहिती दिली, शिक्षकांची माहिती दिली आणि त्याच्यातूनच मला लहानपणापासून वाटत होतं की मी शिक्षिका बनावं. माझे आजोबा शिक्षक होते आणि मलाही वाटायचं आणि म्हणून त्या मार्गदर्शनातून मी विचार
विज्ञान, वाणिज्य, कला. कला म्हणजे आर्ट्स, वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि विज्ञान म्हणजे सायन्स. तर तुम्ही या 3 शाखांव्यतिरिक्त सुद्धा 10वी नंतर अनेक डिप्लोमा करू शकता किंवा आपला देश कृषी प्रधान आहे त्या दृष्टीनेही तुम्ही तुमची वाटचाल करू शकता. तुम्हाला थोडक्यात मी या ठिकाणी लिहून आणलेलं आहे का, कारण तुम्हाला माझ्याकडून काही चुकीचं जाऊ नये, कारण तुम्ही आज एक विचारशील विद्यार्थी आहात, उद्याच्या भविष्यातले चांगले नागरिक आहात आणि म्हणून या 3 शाखांबद्दल माहिती देत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो की हा आम्हाला हे माहित होईल, आम्ही हे शोधून काढू, पण आपण आता 10वीच्या अभ्यासामध्ये एवढा वेळ देऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी तुमच्या मनात घ्या आणि आतापासून ठरवा की तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं. अजून तुमच्या हातात 2 महिने आहेत. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा आणि त्या पाठ्यपुस्तकाचा सरांनी, शिक्षकांनी, महिला शिक्षकांनी जे काही तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्याचा सगळी गोळाबेरीज करा आणि त्याच्यातून अधिकाधिक गुण मिळवा. कारण आमच्या शेजारी एक दीपक माने राहतात, ते आज 52 वर्षाचे आहेत. तर ते या शाळेतून 10वीतून त्यावेळेला मेरिटला आले होते आणि आज ते किडनीवरचे स्पेशलिस्ट. पुण्यामध्ये त्यांचा मोठा दवाखाना आहे आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी सुद्धा कोणताही पैसे न देता फक्त अभ्यासाच्या जोरावर परिश्रमातून ती सुद्धा MBBSला तिने ॲडमिशन मिळवली. म्हणजे बघा, हा या शाळेतला घडलेला विद्यार्थी आहे, तो माझ्याजवळ ते राहतात. हे माझ्यासाठी एक चांगलं अनुभव आहे तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही सुद्धा उद्या 25-30 वर्षांनी एक मोठे काहीतरी चांगले नागरिक असा. आर्थिकता मिळवणं एवढाच उद्देश नाही, तर चांगल्या पद्धतीने जीवन जगणं हे फार महत्त्वाचं. त्या दृष्टीने आता मी तुम्हाला या 3 शाखांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आर्ट्स शाखेमध्ये इतिहास, भूगोल आणि राजनीती, विज्ञान, अर्थशास्त्र, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत या विषयांचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर कोणत्या दिशेला जाऊ शकता, तर ज्या केंद्रशासित UPSC म्हणजे आपले जी भारताच्या ज्या केंद्रशासित परीक्षा पास होऊन ज्या क्लास 1 टॉपमध्ये जे नोकऱ्या लागतात त्यासाठी तुम्हाला UPSC पास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या परीक्षेच्या तयारीमध्ये तुम्हाला कोणती नोकरी मिळू शकते, तर तुम्हाला PSI बनू शकता, तुम्ही STI ची नोकरी तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर IBPS, त्यानंतर म्हणजे जे कलेक्टर असतात, त्यानंतर आपल्या वन अधिकारी असतात मोठे टॉपचे, त्याच्यातले तुम्ही टॉपमधल्या परीक्षा पास होऊ शकता. MPC मार्फत सुद्धा तुम्ही जर आर्ट्स साईड घेतली तर शासकीय नोकरी मिळवू शकता. पत्रकारिता तुम्ही करू शकता, लेखन करू शकता, डिझायनिंग, सोशल वर्क तुम्ही करू शकता आर्ट्स साईडने. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय आहे की तुमच्या मनावर एक कमी दबाव राहतो आणि सर्व परीने तुम्ही अभ्यास करू शकता. सर्वत्र काय चाललंय याचा सारखा लेखाजोखा तुम्ही ठेवू शकता. सिव्हिल सर्व्हिसची तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला BA केलं पाहिजे, MA केलं पाहिजे, MA करू शकता, B.Ed करू शकता, तुम्ही शिक्षक बनू शकता. त्यानंतर आहे दुसरा कॉमर्स. कॉमर्समध्ये तुम्ही अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने मॅथ्स विषय घेऊन तो स्टडी करू शकता. त्याच्यामध्ये CA बनू शकता, त्यानंतर CS बँकिंग, त्यानंतर फिनान्स, अकाउंट, ई-कॉमर्स, सरकारी नोकऱ्या तुम्हाला बँक, आयकर विभागामध्ये मिळू शकतात. त्याच्यातून फायदे काय आहेत, तर व्यवसाय, फिनान्स क्षेत्रात चांगल्या संधी मिळेल आणि MBA, BBA या तुम्ही कॉमर्स साईडने करू शकता, CA बनू शकता. आर्थिक नियोजन जे भारताचं असतं त्यातले तुम्ही टॉपर बनू शकता अभ्यास करून. एक लक्षात घ्या, तुम्हाला जे काही बनायचंय ना ते चांगलं बना. तुम्हाला छोटंसं काहीतरी म्हणजे एखादा दुकानदार बनायचं असेल तर तो चांगला दुकानदार, चांगला दुकानदार तुम्हाला बनता आला पाहिजे. एखादा चांगला मोठा कलेक्टर बनायचा तर तो चांगला कलेक्टर बनता आला पाहिजे. हा विचार नेहमी लक्षात ठेवा की जे काही मी छोटंसं करेल पण ते चांगलं करेल. चांगलं म्हणजे काय रे, तर जे मला सुद्धा फायद्याचं असेल आणि माझ्याबरोबर इतरांनाही जे फायद्याचं असेल ती गोष्ट नेहमी चांगली असते. चांगलं आणि वाईट याचा आपण जी तुलना करतो त्या चांगल्या आणि वाईट या गोष्टीचा, चांगल्या गोष्टीचा अर्थ असा आहे की त्याच्यातून मलाही फायदा होईल आणि माझ्याबरोबर इतरांनाही फायदा होईल अशी जी गोष्ट असते ती चांगली असते. आणि त्यानंतर आपल्याला पुढची शाखा आहे सायन्स, विज्ञान. याच्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स
या विषयांचा अभ्यास करायचा आहे. इंजिनिअरिंगला तुम्ही जाऊ शकता, मेडिकलला जाऊ शकता, वैज्ञानिक संशोधन तुम्ही करू शकता, म्हणजे ह्याच्यातून तुम्ही शास्त्रज्ञ सायंटिस्ट बनू शकता. IT जर जाऊ शकता, डेटा सायन्स, आता कोडिंग तुम्ही शिकताय, विविध भाषा तुम्हाला आता चान्स असतो 10वीमध्ये तुम्हाला फ्रेंच शिकायची असेल, जर्मन, जपान अशा वेगवेगळ्या भाषा सुद्धा आपल्या आता अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत आणि त्याची पण निवड तुम्ही केली असेल. किंवा सुट्टीच्या या कालावधीमध्ये परीक्षा झाल्यानंतरचे काही 2-3 महिने आहेत त्याचं एक नियोजन तुमच्याजवळ असलं पाहिजे की त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये मी काय करेन. मी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला चांगली दिशा देण्यासाठी मी त्या 3 महिन्यामध्ये अशी सुट्टी घालवेन का काहीतरी वेगळं शिकून ते ज्ञान माझा आत्मसात करेन आणि त्या 3 महिन्यामध्ये मी असं पण काहीतरी करू का की ज्याच्यातून माझ्या कुटुंबाला अर्थार्जनातून मदत होईल. हा सुद्धा विचार तुमच्याजवळ असला पाहिजे, कारण तिथून पुढे तुमचा मात्र अभ्यास सुरू होणार आहे आणि करिअर सुरू होणार आहे. आणि म्हणून मधल्या परीक्षा झाल्यानंतरचे जे 3 महिने आहेत ऍडमिशन मिळेपर्यंत त्या वेळात सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतर तुमची आवड, क्षमता आणि भविष्यातील लक्ष्यांचा विचार. तुम्हाला भविष्यामध्ये काय घडायचंय ते शिक्षकांच्या सल्ल्याने किंवा तुम्ही आताच मी तुम्हाला म्हटलं की काउन्सिलर असतात, त्या काउन्सिलरांची तुम्ही भेट घ्या. आता गुगलवरनं वगैरे सगळं तुम्ही सर्च करू शकता. तुम्ही खूप हुशार आहात आणि हे सर्व आमच्या शिक्षक वर्गांना माहीत असतं. फक्त काय होतं आपण तेवढ्यापुरतं ऐकतो, गमती जमतीने आपण म्हणतो, ऐकतो आणि असंच विचारांमध्ये होऊन टाकतो आणि लक्ष देत नाही आणि विसरून जातो. तर असं न करता तुम्हाला मी सातत्याने म्हणते की तुमचे 15-16चं वर्ष आहे, खूप सेन्सिटिव्ह असतो. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घेता आणि एक डोक्यात ठेवा की आपण खूप चांगल्या पद्धतीने चालतोय पण मध्येच ठेच लागते ना आणि पायातून थोडंसं रक्त येतं, अंगठाला लागतं आणि मी तर नीट चाललो होतो. तसंच आहे या परीक्षेच्या मार्गातून चालत असताना कुठंतरी काहीतरी एखादी समस्या येईल आणि मी थोडासा मार्ग ढकलला जाईल. तर त्याची चिंता करू नका. मी ह्याच्यामध्ये पास झालो नाही आणि मी थोडा मागे पडलो, आपल्या शाळेचा रिझल्ट खूप चांगला आहे पण न जाणो काहीतरी कुणाच्या बाबतीत असं झालं तर नाराज होऊ नका. आपण त्याच्यामध्ये काही मागे पडलो म्हणून आपण जीवनामध्ये खूप काही मोठं नुकसान करत नाही. सक्षम नागरिक कोण असतो? जो लास्ट म्हातारपणापर्यंत, मृत्यूपर्यंत, जोपर्यंत निसर्ग आपल्याला मृत्यू देत नाही तोपर्यंत जो सक्षमपणे या जीवनाची वाटचाल लढत, चढत, पडत, उडत सगळ्या पद्धतीने करतो तोच खरा एक सक्षम नागरिक. आणि म्हणून मनामध्ये कधीही भीती बाळगू नका, आत्मविश्वास ठेवा. आज मी तुमच्या समोर आले बघा, मी डायरेक्ट मॅडमकडे आले तुमच्या 2 दिवसापूर्वी, मॅडमशी बोलले. मला एक आत्मविश्वास होता की जिथे या शाळेमध्ये जे कोणी मुख्याध्यापक असतील मला त्यांची माहिती नव्हती, ते मला संधी देतील आणि त्या आत्मविश्वासावर मी इथे आले. मॅडम माझ्याशी इतक्या छान बोलल्या, त्यांनी लगेच मला सांगितलं तुम्ही परवा या. मी आत्ता आले, मी आता तुमच्या गुरुजनांना भेटले आणि त्यांना माझी काय भूमिका आहे ती सांगितली. त्यांनी सुद्धा मला ही लगेच संधी दिली. नाहीतर तुमचा हा खूप मौल्यवान वेळ आहे आणि हा वेळ मला देणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या गुरुजनांनी ती मला दिली. तर हा जो वेळ आहे तो तुम्हाला मला तुम्हाला काय सांगायचं आहे तर तुमच्यामध्ये मला एक आत्मविश्वास निर्माण करायचा की तुम्ही या 10वीची परीक्षा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये मी कुठेतरी पुढे जाताना मागे आलो तर घाबरू नका. आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला भविष्यात शिक्षण घेता नाही आलं तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला खूप डिप्लोमा आहे आणि अर्थार्जनाची साधन संधी खूप आहे. त्याचबरोबर आपला देश शेती प्रधान आहे आणि शेती आपल्याकडे आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींकडे काही शेती असेल तर त्या शेतीमध्ये आपले पालक काम करतात आणि त्याच्यातून आपल्याला अन्नधान्य मिळतं. तर त्या दृष्टीने सुद्धा काही कोर्स आहेत. तर त्या कोर्सची माहिती सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात देते की व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण असतं, ते तुम्ही घेऊ शकता. किंवा कृषी सल्लागार, व्यावसायिकतेचे 1 ते 3 महिन्यांचे कोर्स असतात. परंपरागत कृषी विकास योजना असतात, सेंद्रिय शेती, जीवामृत, दशपर्णी तयार करणे यासाठी प्रवेश प्रक्रिया आहे आणि त्या प्रवेश प्रक्रिया जर तुम्ही दिल्या, परीक्षा पास झाला तरच तुम्हाला शेती विषयक कोर्सला सुद्धा जाता येतं. म्हणजे शेती काय कोणी करू शकतं, त्याला कशाला परीक्षा द्यायला पाहिजे तर हा विचार नाही. तर
तर शेती सुद्धा आधुनिक पद्धतीने कशी करून चांगलं अन्नधान्य, सुपीक अन्नधान्य कसं पिकवता येईल याचंही प्रशिक्षण आहे आणि ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. करिअरच्या संधी खूप आहेत. कृषी संशोधन, त्याच्यामध्ये तुम्ही सरकारी अधिकारी बनू शकता. कृषी उद्योग आहे, सल्लागार सेवेमध्ये तुम्ही जाऊ शकता. निर्यात क्षेत्र आहे, अन्न प्रक्रिया आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्राची एक पोर्टल आहे नोकरी विषयक, व्यवसाय विषयक, ते तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही त्याचा विचार करा आणि त्याचं संशोधन करा. आता तुम्हाला ही गोष्ट करायची नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यवसाय आणि करिअर निवडायसाठी तुमच्या मनाची भूमिका तयार करायची आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून आता जवळ असलेल्या सगळ्या दिवसाची रात्रीचा दिवस करायचा आहे आणि त्या अभ्यासाच्या दिशेने वाटचाल करून तुमची एक निश्चित भूमिका ठरवायची आहे की मला इथे जायचंय आणि मी याच्यासाठी एवढे गुण मिळवणारच आणि मी ते करणारच. मला कलेक्टर बनायचंय तर मला आतापासून हा जो पुढच्या 3 महिन्याचा वेळ आहे त्याच्यात मी चौकस अभ्यास करेन आणि 10वी पर्यंतचा अभ्यास मी एकदम कणाकणाने करेन आणि तो मनामध्ये साठवेन, कारण मला पुन्हा 5-6 वर्षामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. 10वी पर्यंत जे शिकलाय ना ते कधीही वाया जात नाही. आम्हाला वाटायचं ते पायथागोरसचं प्रमेय कशाला शिकायचं, अरे पण त्या प्रमेयाने मी अनेक चौकस बुद्धी करायला शिकले. पायथागोरसचं प्रमेय म्हणा किंवा त्या कसोट्या म्हणा, त्याच्यातून तुमची बुद्धी एकदम तीक्ष्ण केली जाते. तुम्हाला अनेक विचारांची प्रगल्भता त्याच्यातून येते. त्यामुळे जे शिक्षण घेतलेलं आहे ते कोणतंही शिक्षण वाया जात नाही. त्यानंतर तुम्हाला शासनातर्फे सुद्धा भविष्यामध्ये व्यवसाय करताना आपल्याकडे फायनान्शियल गोष्ट कमी असेल तर शासन सुद्धा तुम्हाला मदत करते. त्याच्याने काही योजना आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, त्यानंतर रोजगार सृजन योजना आहे, स्टँड अप इंडिया स्कीम आहे. याच्यामध्ये शासन तुम्हाला देतं 10 लाख 20 लाख व्यवसाय करण्यासाठी. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला असं भविष्यात वाटू नये की माझ्या कुटुंबाकडे एवढा पैसा नाही आणि मी कसं काय आता हे करू, मला काही जमणार नाही, मी आता शिक्षण क्षेत्रातही पुढे गेलो नाही. तर तुम्ही सरकारी धोरण आहे त्याचा सुद्धा अभ्यास तुमच्याजवळ असला पाहिजे. 7-12 उतारा काय असतो घराचा, 8-2 उतारा काय असतो, लाईट बिल कसं काढलं जातं है ना, तुमच्या घरी लाईट बिल येतं पण ते लाईट बिलचं आकारणी कशी केली जाते याचा आपण अभ्यास कुठे केलाय का, नाही केला. तर तो करा. तो एक व्यवहार आहे, ते ज्ञान आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी, घरातला नळ निघाला तर तो प्लंबरलाच बोलून नाही लावता आला पाहिजे, आपल्यालाही लावता आला पाहिजे. ट्यूबलाईट लावता आली पाहिजे, त्याच्यातल्या लाल काळ्या निळ्या वायरी काय आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे. हे रोज जीवनामध्ये चालणाऱ्या मार्गातल्या समस्या आहेत आणि त्याच्यासाठी दुसऱ्या माणसाला बोलून मग आपण ते करू तर ते योग्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्राथमिक जसं अन्न, त्यानंतर निवारा आणि त्यानंतर तुमचा हा जो काही व्यवसाय आहे या सगळ्याच्या प्राथमिक गरजा आहेत. त्या प्राथमिक गरजांबरोबर रोजच्या घडीच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि मुलांपेक्षा मुलीही काही कमी नाहीये, मुलीही ते सगळं करू शकतात, मुलेही ते करू शकतात. त्यामुळे मुलांनी मुलींचा सन्मान ठेवला पाहिजे आणि मुलींनी मुलांचा सन्मान ठेवला पाहिजे. आपण बरोबर चालत असताना एकमेकांना आदर आणि सन्मान दिला पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की तुम्ही भविष्याच्या या वाटचालीकडे जात असताना आत्मविश्वासाने जावा आणि चांगल्या विचाराने जावा. तुमच्या अभ्यासाला एक गती द्या आणि त्या गतीतून तुम्ही एक सक्षम नागरिक, गुणवंत विद्यार्थी बना. एवढीच मी या ठिकाणी तुम्ही दिलेल्या 10 मिनिटांसाठी सदिच्छा व्यक्त करते. गुरुजनांना आभार मानते आणि इथे थांबते.